पावसाचे दिवस आहेत आणि या पावसाच्या दिवसामध्ये आपण कुठं आलो? शेतावर खास करून आपण फिशिंगला नाही आलो, तर तारगोल्यांसाठी आलो. तारफूल बोलतात त्यांच्यासाठी. कशासाठी? तर पोलं बनवायचं आहे. पाऊस पडला ना जून जुलैचा तरी पिकाला लागतात ते तारगोल म्हणजे तारफूल. बघा तारगोल किती परलेलं आहेत. नमस्कार मंडळी, स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण कुठं आलो? शेतावर आलो. नजारा बघा कसा आहे तो, एक नंबर व्ह्यू. पावसाचे दिवस आहेत आणि या पावसाच्या दिवसामध्ये आपण कुठं आलो? शेतावर खास करून आपण फिशिंगला नाही आलो, तर तारगोल्यांसाठी आलो. तारफूल बोलतात त्यांच्यासाठी. कशासाठी? तर पोलं बनवायचं आहे. पाऊस पडला ना जून जुलैचा तरी पिकाला लागतात ते तारगोल म्हणजे तारफूल. तर ते पिकलं ना करे मग पाऊस पडला किंवा वारा आला करे ते खाली पडतात न मग पिकून जातात ते. मग पिकलं व त्याच्यापासून आपण पोलं बोला गुलगुले बोला ते बनवू शकतो. ते बाजूला आहे तो बघा तारगोला. तारगोलं व हसतात ते तारगोलं ते पिकून जातात पावसाळ्यात म्हणजे जून जुलैच्या महिन्यात. पिकलं ना करे वारा किंवा पाऊस आला तरी ते परून जातात. परलं नाही करे खाली त्यांचा इतका वास भारी येते ना, जसा पायनॅपलला कसा वास येते तसा. आणि मग त्याच्यापासून पोलं बोला गुलगुले ते बनवत असतात लोक नेतात. कारण कसं आहे, हे नो केमिकलयुक्त, फक्त प्रोटीनयुक्त. त्याची मुलं वर्षातून एकदा दोनदा तरी खावायचं. कारण कसं आहे, याच्यात नसते केमिकल नाही काय, नैसर्गिक. त्याची मुलं खावाचा जरूर. कारण कसं आहे, आपल्याला त्याच्यापासून भेटतात ते प्रोटीन. त्याचसाठी आपण आलो इकडं शेतावर. चला जाऊ आता बघूया झाडाखाली कधी परलेलं आहे ते. कारण कसं आहे, आता जास्त पाऊस पडला आहे. भेटलं तर बरं, भेटतील 100% भेटतील, ही आपली गॅरंटी आहे. चला जाऊनच बघूया. पहिला पाणी बघा सगळे बाजूला आहे. कारण पावसाचे आहे ना, पाऊस पडायला लागला खरे ते तारफूल पिकतात म्हणजे तारगोलं. आणि त्याचं पोलं आहेत ना ते एक नंबर लागतात. त्याच्याचसाठी आपण आलो. आता आपल्याला इथून जावाचं आहे. पाणी सगळे बाजूला आहे तरी पण आपण जाणार. तर चला मंडळी, आपण चाललो आता. डगरीचे वर्षी चिकट झालेले आहेत तरी पण थोडा स्लोमध्ये चाललो ना आपण तारगोल बघायला. कारण पावसाच्या आहेत ना ते पिकून पडतात, त्याचसाठी आपण चाललो रानाला. आस्ते जावं लागेल ना. आता एकदा पडलो तर वावत जाणार, पण पडणार तर नाही. कारण आपल्याला सवय आहे, कुठं पण जाऊ शकतो. डगरी पहिला बघाच्या हलकांचं. पोचलो इथपर्यंत. आता फिनिश झाली बघा. तर मित्रांनो, पाऊस पडला ना करे पिकलेलं पावसाचे वारण बोला किंवा पाऊस पडत असला करे खाली पडतात. तर असं पिकलेलं असतात ते तारगोलं म्हणजे तारफूल त्याला बोलतात. खराब झाला, पिकून पडलेला आहे बघा. हे बघा, आपल्याला वरती जावं लागेल. बघूया भेटतान काय नाही. भेटायला तर पाहिजेच. यो बघा, यो चांगला आहे. तो एक आहे, बघून घ्यायचं. कारण किरी लागलेली असताना. हे बघा, हे खराब झालेलं आहे आणि हा चांगला आहे. हे बघा, मातीन निपलाय. यो चांगला आहे, धुवून घेते. चांगला आहे बघा, चेक करून घ्यायचा. कारण कसा आहे, खराब झालेला लगेच इथून असा फुटलेला असतंय किंवा किरीबिरी लागलेल्याच असतात पहिला, किंवा पाखरा बिखरा. यो खराब आहे बघा, पिकलेला आहे पण खराब आहे. हे बघा, यो पिवला भाग असते ना,
याच्यापासून बनवतून तो पोलं बोला गुलगुले या पिवल्या भागापासून याच्यापासून रस काढतात एका परातान रस काढतात याचा आणि मग गुलगुले आणि पोलं बनवतात. यो बघा यो पण खराब झाला आहे कारण पाण्यान किती दिवस जवळजवळ याला 1 हप्ता झालेला आहे. हे खराब झालेलं आहे. हे बघा असं खराब चांगलं शोधायला लागते ना आपल्याला. बहुतेक ठिकाणी पडलेलं आहेत बघा. वरती तर काय दिसत नाही सध्या कारण पाऊस दंबर पडला आहे त्याच्यामुळं सगळं हे बघा तारफूल पडलेलं आहे. तारगोलं असतात नंतर त्याला बोलतात ते तारफूल पिकलं ते बघा. चला शोधतून कारण कसं आहे झाडाबिडा आहे शोधायला लागते. भेटला तर दाखवते तुम्हाला चांगला. खराब असलं हे बा असे असतात किरी बिरी लागलेले असतात पाखरा विखरा. यो बघा यो चांगला भेटला आपल्याला कारण ती पाखरा यावर्षी त्यावर जात होती बघा. एकदम चांगला आहे यो. यो खराब आहे कारण यो बघा फुटलेला आहे. शक्यतो बघाचा सगळे घर कारण कसं आहे पावसाचे असताना साप. यो बघा एक यो पण चांगला आहे. यो बघा बघा तारगोल किती पडलेलं आहेत पण सगळं खराब आहे. जवळजवळ 1 हप्ता झालेला आहे पडलेलं आहे ते. जर 1 हप्ता अगोदर आलो असतो ना तर नक्कीच चांगलं असतं हे. यो बघा तारगोलाचं झाड. चला आपल्याला किती भेटलं पण खराब झाला. पाणी परत असला करे खराब होऊन जाते. हे बघा 4 भेटलं मस्तपैकी पिकलेलं आहे. याचा वास आहे ना 1 नंबर येते खतरनाक. आता याच्यापासून आपण काय बनवणार आहोत पोलं. तर आपण वर्षाचे 1-2दा तरी खात असतो त्याच्यासाठीच खास करून आज आलो आपण. चला बोलू व्हिडिओ पण दाखवू तुम्हाला. आणि पोलं कसं बनवायचं आहेत ना ते आता एक घरी घेऊन जाते नंतर बघा पोलं कसं याच्यापासून बनवतून ते. तर जाता जाता बघा इथं पाण्याने एक पडला मस्तपैकी आहे बघा. तर टोटल आपल्याला झालं 5. आत्ता जस्ट पडला येऊ झाडावरशी 5 झालं 5. अजून कुठं दिसतान नाही. हाईत पण सगळं खराब झालेलं आहे ते बघा खराब झालं. तारगोल्यानं आलू तर खरा आता जावाचं आहे ते बाजूला डब्बल आपल्याला. पाणी बघा खतरो के खिलाडी. पहिले दगर बघाची हलतंय का. तर गेलो तसा आपण आलो वापस. आता घरा जाऊ. मस्तपैकी आपण हे तारगोला आहेत ना म्हणजे तारफूल ते मस्तपैकी परातामध्ये रस आहे त्याचा तो काढून घेऊ आणि मग त्याच्यापासून बनवणार आहोत ते पोलं. गुळ टाकायला लागेल काय काय गोष्टी आहेत त्या सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटतीलच. तर वर्षातून 1-2 वेळा आपण हे खातूनच. आज बोलू चला व्हिडिओ पण यांना दाखवूया म्हणून तर खास करून आलो आपण तारगोल्यानं. तर चला व्हिडिओ बघत राहा. व्हिडिओचा शेवटपर्यंत आनंद घ्या.